प्रेमाने बोला. धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी भाविक श्रोते मंडळी नवीन असाल तर तुमच्या चरणी सर्वात प्रथम नतमस्तक होतो. तुमचं या चॅनलवरती स्वागत करतो. आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून प्रतिक्रियासुद्धा द्या तुमची की तुम्हाला काय वाटलं. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, खरं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना, जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असताना एक सुंदर असा अभंग सांगितला की त्या हरीला जर जाणायचं असेल, हरीला जर पाहायचं असेल तर एकच उपाय आहे. व्याप्त असणारा परमात्मा जर प्राप्त करायचा असेल तर एकच उपाय आहे की संतांना शरण जाणं, म्हणजेच सद्गुरूला शरण जाणं. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या अभंगातून खरं तर तुम्हाला तो मार्ग दाखवत आहेत. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. किती सुंदर सांगितलं. हरीला जर व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करायचा असेल, हरीला प्राप्त करायचं असेल, हरिप्राप्तीशी उपाय, त्याच्यावर नाथ महाराज म्हणतात एकच उपाय आहे. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. मग काय होईल असं समोरच्यानं विचारल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. तेने साधती साधने, साधने म्हणजे तुम्हाला एक असं साधन मिळेल की तुम्ही त्या गंतव्यापर्यंत पोचाल, त्या ब्रह्मज्ञानापर्यंत पोचाल. संत तुम्हाला सद्गुरूपर्यंत नेल आणि मग सद्गुरू तुम्हाला ते साधन म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या नावेत बसवेल आणि तुम्हाला त्या परमात्म्याकडे घेऊन जाईल. तेने साधती साधने. आणि एवढंच नव्हे तर ते साधन भेटल्यानंतर काय फायदा होईल नाथ महाराज म्हणतात, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. या जगामध्ये 3 सागर असतात. एक जलसागर, एक विद्यासागर आणि तिसरा म्हणजे अध्यात्मातला भवसागर. आता जलसागरातून पलीकडे जायचं आहे तर नावाड्याची गरज असते. विद्यासागर जर पार करायचा आहे तर शिक्षकाची गरज असते. परंतु भवसागर पार करण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशेंती ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. तुम्हाला भवसागर तरून जायचं असेल तर आध्यात्मिक संतांना, आध्यात्मिक गुरूंनाच शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंना शरण जावं लागतं. आणि म्हणून म्हटले, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. तुम्ही ज्या बंधनात अडकलाय ना, भवसागराच्या बंधनात अडकलाय ना, 83,99,999 योनी फिरून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरून तुम्हाला नक्षकांत असा मनुष्य देह प्राप्त झाला. परंतु नुसता प्राप्त होऊन उपयोग नाही आहे, तर फास्ट शरण जाणं गरजेचं आहे. त्या काळात तुकोबाराय समजावून सांगत होते की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आदी आदी. या काळात आम्ही सांगतोय तुम्हाला की व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी फास्ट सद्गुरूला शरण जा. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, नाथ महाराजांनी किती सुंदर अभंगामध्ये सांगितलंय बघा. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने. साधती म्हणजे साधली जाईल, मिळाली जाईल, साधन मिळालं जाईल. साधती साधने
आणि साधन नुसतं मिळत नाही तर तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने. किती सुंदर सांगितलं ना, की तुटती भवांची बंधने. बरं, हे तुम्ही नुसतं कर्मकांड करून, तीर्थाटन, व्रतवैकल्य, नेमधर्म करून होणार नाही. स्पष्ट शब्दात नाथ महाराज सांगतात, संताविन प्राप्ती नाही. म्हणून संतांना म्हटलंय की संत हे आनंदाचे स्थळ, संत हे सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. तुम्हाला सुख हवंय ना, तर संतांना शरण जा. का? संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद म्हणजे संतांनी, मंतांनी, पंतांनी, ग्रंथांनी वेळोवेळी सांगितलंय की संत मिळाल्याशिवाय ग्रंथ समजत नाही आणि ग्रंथ समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं शांतीब्रह्म एकनाथ महाराज तेच समजावून सांगतायत की संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. एकच उदाहरण देतो की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की नाना शास्त्र पटे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थकम. कारण तुम्हाला ते आत्मज्ञान देणारा संतच जीवनात आला नाही, सद्गुरूच जीवनात आला नाही. म्हणून म्हटले की संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. पुढे जाऊन काय म्हणतात नाथ महाराज, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ. तुमचं मनात असणारं जे रथ म्हणजे मनात असणारी जी इच्छा आहे की मला तो व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करायचा आहे, ते मनोरथ एका जनार्दनी म्हणजे नाथ महाराज म्हणतात की या एकनाथाच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी सद्गुरू रूपानं आले आणि माझं मनोरथ पूर्ण झालं. तसं एका जनार्दनी संत, जनार्दन स्वामी संत रूपानं माझ्या जीवनात आले, पूर्ण करीती मनोरथ. ते त्यावेळचे वर्तमान त्यांचे सद्गुरू होते, पण आज आमचे वर्तमान सद्गुरू कोण आहे? जे शास्त्रप्रचितीमध्ये बसतात, गुरुप्रचितीमध्ये बसतात किंवा आत्मप्रचितीमध्ये बसतात, असे संपूर्ण सद्गुरू कोण आहेत हे आम्हाला शोधणं गरजेचं नाही आहे का? तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आज संपूर्ण विश्वामध्ये या सगळ्या तत्वांमध्ये तंतोतंत बसणारे सद्गुरू, अध्यात्माच्या पूर्ण आराखड्यात बसणारे सद्गुरू आणि आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म समजावून सांगून आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लावून देणारा सद्गुरू म्हणजे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि स्वतःचा यहलोक आणि परलोक सुहेला करा. बाबांनो प्रेमाने बोला, धन निरंकारजी एवं राम कृष्ण हरी. आणि जाता जाता माझे जे नवीन कोणी श्रोते मंडळी असतील त्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. संपूर्ण व्हिडिओ ऐका, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया देऊन आशीर्वादसुद्धा या पामराला द्या. आणि नवीन काही मला शिकता येतं आहे का त्या तुमच्या कॉमेंटमधून, नवीन व्हिडिओ बनवता येतो आहे का हेही मला पाहता येईल. म्हणून तुमची साथ हवी आहे, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला, धन निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.